तुला माहितच असेल आपण बसचं तिकीट ऑनलाईन पण काढू शकतो किंवा कंडक्टरने पण काढू शकतो. हा बरं, मग त्यात काय, मी काढलं ऑनलाईन आणि त्याला मी दाखवलं की हे बघा दादा मी तिकीट काढले. तो मला म्हणायला लागलाय की चांगलं केलंच बाबा, ह्याचं काम वाचवलं, मी ह्याला तिकीट काढून दिलं आणि त्यानं त्याचा रंग माझ्यावर का काढला. बरं करणं नाही धरणं नाही, फुकटचं कोणतरी कोणाचा तरी राग तुझ्यावर काढलेला दिसायला लागलाय मला. म्हणून तू शिकलास काय हे मला पहिल्यांदा सांग. मग शिकायसारखं तरी काय बाबा, पुढल्या वेळी काय करशील म्हणजे काय करशील, तिकीट काढलं तर मी त्या कंडक्टरला दाखवणार. तसं नाही रे, जोपर्यंत कंडक्टर विचारत नाही तोपर्यंत तू दाखवू नकोस, म्हणजे तुला पण ताप नाही आणि कंडक्टरला पण ताप नाही. त्यानं जर विचारलं पुढनं तर तू सांग, संपला विषय. म्हणजे ते तापलं असेल तर त्याला मी कशाला खिजवाय जाऊ, त्याने विचारलं तर तो चांगल्या मूडमध्ये, म्हणजे मला विचारलं मी तिकीट दाखवलं तर झालं. मग हे आधी डोकं समजत असतं तर बरं झालं असतं. थँक्स बाई, थँक्स. सांगण्याचं तात्पर्य एवढाच आहे, ज्या पण आपल्या आयुष्यात गोष्टी घडत्यात त्या गोष्टीमधनं शिकणं हे महत्वाचं असतं, नाही की त्या गोष्टीला धरून बसणं. की किती लोकांना पटलंय आज तरी सांगण्याचा असा वे होता, ह्याच्यापेक्षा चांगला भेटला तर आणि शेअर करेन, त्यासाठी फॉलो कर.